हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. तर आज मी बनवत आहे काकडीचे थालीपीठ. काकडीच्या थालीपीठची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी मी इथं अर्धा किलो काकडी घेतली आहे. तिला व्यवस्थित धुवून स्वच्छ करून त्याच्या दोन्ही साईडने थोडी काकडी कट करून ती किसायला घेतली. तिला व्यवस्थित अशी किसून घ्यायची. किसताना त्यात पाणी खूप असतं म्हणून ती थोडी त्रासदायक ठरते. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं एक आणि त्यामध्ये कोथिंबीर, व्यवस्थित असं साल काढून थोडंसं आलं घ्यायचं, अद्रकचे तुकडे, त्यानंतर त्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. मीडियम तिखट खाणाऱ्या लोकांसाठी हे परफेक्ट आहे, 7-8 मिरच्या. अदरवाईज 10 मिरच्या घेतल्या तर तिखट होऊ शकते थोडं आणखी. त्यानंतर त्यामध्ये थोडा लसूण ॲड केला आणि त्याचे बारीक वाटण करून घेतले. आता ते केलेले वाटण या काकडीच्या केसमध्ये मिक्स करायचे. नंतर त्यामध्ये थोडीशी हळद, मीठ चवीनुसार, 2 चम्मच रवा, बारीक रवा, 2 चम्मच बेसन, थोडीशी कस्तुरी मेथी. हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल किंवा ॲड करायची असल्यास, नसेल तर स्किप करू शकता. त्यानंतर हे मिश्रण पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. यात पाणी ॲड करायची गरज नाही पडत, कारण काकडीचं पाणीच इतकं असतं की त्यामध्ये पाणी टाकायची गरजच नाही पडत. आता यामध्ये थोडंसं 2 ते 3 चम्मच गव्हाचं पीठ ॲड करावं. आता गव्हाचं पीठ शेवटी यासाठी ॲड केलं आहे, कारण की ते आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी समजेल. ते बॅटर आपल्याला ज्या पद्धतीने हवं आहे, जसं हवं आहे ते तसं बनवण्यासाठी. जास्त पातळ पण नको आहे. आपण धिरड्यांचं किंवा मग धिरड्यांचं एखाद्या थालीपीठचं भिजवतो ना, त्यानुसारच बॅटर बनवायचं आहे. आता हे तयार आहे. याला 15-20 मिनिटांसाठी झाकून साईडला ठेवावं. 15-20 मिनिट झाले आहे. तर त्यानंतर आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करूया. याची खास गोष्ट अशी आहे का हे तव्याला चिकटत नाही आणि साध्या तव्यावरती ज्याच्यावरती आपण पोळ्या बनवतो त्याच्यावर सुद्धा होऊन जाते, चिकटत नाही. ॲक्च्युली मी जेव्हा फर्स्ट टाईम बनवलं ना, तेव्हा मला खूप भीती होती का हे चिकटेल, माझ्याने जमणार नाही म्हणून.
पण ते चिकटलं नाही, त्याच्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. कारण माझ्याने अशी कोणतीच गोष्ट बनत नाही जी तव्यावर बनवायची असली, नेहमी चिकटून जाते. तुम्ही याला साधारण आपण पोळ्या करतो त्या तव्यावर सुद्धा बनवू शकता. तर माझं एक थालीपीठ बनवून तयार आहे. मी आणखी बाकीचे बनवून घेते. अर्धा किलो काकडीमध्ये हे 2 जणांसाठी पुरेसं आहे. 7-8 थालीपीठ यामध्ये बनवून तयार होतात. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मी असेच भरपूर व्हिडिओ बनवले आहेत आणखी. चॅनलवरती जाऊन चेकआउट करू शकता. मी नाश्त्यासाठी सुद्धा एक थालीपीठचा प्रकार बनवला आहे. तर तिथं जाऊन तुम्ही चेक करा, बघा, आवडल्यास लाईक करा. बाय.